तो आज मैं उनको भी यहाँ पर 2 शब्द बोलने के लिए आमंत्रित करती हूँ। पवार सर। सन्माननीय मंच, आलेले सगळे पालकवर्ग, सगळ्यांना उत्सुक आपण सगळेजण आपापल्या मुलाचा कार्यक्रम बघायला आलेले. आपल्याला वाटेल की एकामागे एक बोलत. मला फक्त आजच्या कार्यक्रमाविषयी एवढं म्हणजे सांगावंसं वाटतं की म्हणजे आजच्या ज्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपण पाहिलं की बोलताना बाबांनी सांगितलं की कोणीतरी मोठ्या नेत्याला बोलवायला पाहिजे होतं किंवा कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीला बोलायला पाहिजे आणि त्याच्याने त्याच्या कार्यक्रमाची शोभा वाढते, त्यांचे आशीर्वाद घ्यावे असं त्यांनी म्हणजे ते त्यांच्या वैयक्तिक मत. पण प्रत्येकाची मोठेपणाची व्याख्याही वेगवेगळी असते. आणि आता आमच्यासोबत बरेच लोक असे आहेत की जे 12 वर्षापासून पण सोबत आहेत. म्हणजे त्यांच्या नातेवाईकाची मुलं असतील, कोणी असेल, 12 वर्षापासून त्यांनी पाहिलं असेल की या मंचावर म्हणजे आपण कोणाला कमी नाही लेखत, पण सांगायचं तर कुठल्याही राजकीय पदाधिकारी मोठी आलेले नाही किंवा म्हणजे ते मोठे नाही असं मला म्हणायचं नाही, पण समाजाच्या दृष्टीने जी मोठेपणाची व्याख्या आहे ते लोक इथं नाही आलेले. पण शाळेच्या दृष्टीने, मॅडमांच्या दृष्टीने, आमच्या दृष्टीने, आमच्या विचाराने जे लोक मोठे आहेत, जे आपल्या मुलांसाठी, आपल्या पाल्यांसाठी मोटिवेटर ठरू शकतात, तेच इथं असतात हे आपल्याला पाहायला मिळालं असेल. आणि आजच्या कार्यक्रमात आपण बघत आहात की आजी आणि आजोबा हे प्रमुख अतिथी आहेत. मला आज खेदाने सांगायला वाटतं असं की फार कमी मुलांना आजी आजोबांचा सहवास लाभतात. आपण पण बघत असाल म्हणजे विभक्त कुटुंब पद्धतीमुळे म्हणजे आज आपला काळ, मी आता जवळपास 50च्या आसपास आहे, आपण सगळे 35-40 या वयात असतील. जे संस्कार आजी आजोबांजवळ होतात तर ते आई वडिलांजवळ होतीलच याची शाश्वती नाही. त्यातल्या त्यात आज बोलताना बाबांनी जी गोष्ट सांगितली की मोबाईल म्हणजे कदाचित आई आणि वडिलांजवळ संस्कार होऊ पण शकत होते आजी आजोबा नसले तरी पण, परंतु आपला बहुतांश वेळ सगळ्यांचा हा मोबाईल खाऊन जातो आणि म्हणून आपण त्याला वेळ देत नाही. बाबांनी सांगितलं ना त्याचे फार दुष्परिणाम आहेत. म्हणजे बिल गेट्स एवढा मोठा उद्योगपती, पण त्यांनी त्याच्या मुलाला मोबाईल नाही दिला. आपण ते वाचतो पण अनेक जण, पण आपण काय करतो 6 महिन्याचे पोरग असलं का तरी पण लगेच मोबाईल देऊन देतो. त्याचे रेडिएशन किती घातक आहे म्हणजे ते व्हिडिओ पण आपण बघतो की त्या रेडिएशनने काय काय होतं असं, तरी पण आपण देऊन टाकतो. आणि म्हणून आजी आजोबांचं महत्त्व फार आहे. आजी आजोबा हे आपल्या कुटुंबाचं पहिलं संस्कारपीठ असतं. जर म्हणजे मुलगा तर शाळेत नंतर जातो 3 वर्ष झाल्यानंतर आता, पण सगळ्यात आधी पूर्वीच्या काळात आपण जर विचार केलं तर आजी आजोबा आपल्याला संस्कारक्षम कथा सांगायचे, बरोबर की नाही. श्लोक, हरिपाठ असतील, मनाचे श्लोक असतील, आपल्या आजी आजोबांचे पाठ असायचे ते आपल्याला शिकवायचे. मोठ्यांना नमस्कार हे करा हे आपल्याला नाही सांगावं लागायचं, पण आपल्या पोरांना सांगावं लागतं की ते तुझ्यापेक्षा मोठा आहे त्याचा नमस्कार करायचा. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमात म्हणजे दादा मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या दृष्टीने मोठे तुम्ही झालात. म्हणजे बाकी आपण समाजातील कुठल्या लोकांना कमी नाही लेखत, सगळे मोठेच आहेत. पण आजच्या कार्यक्रमाच्या दृष्टीने तुमच्या समजा आयांच्या दृष्टीने तुम्ही तुमचे जे म्हणजे शब्द व्यक्त केलेत की ते फार महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून म्हणजे आजी आजोबा आपल्या प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वाचे. म्हणून आजच्या या कार्यक्रमात आपण हे पण एक संकल्प घेऊन जावा की म्हणजे आपले जे मुलं आहेत तर त्यांना आपल्या आईवडिलांचा सहवास लाभेल यासाठी पण आपण प्रयत्न करावा, जेणेकरून त्यांच्यात चांगले संस्कार रुजतील. बाकी तर म्हणजे मागच्या वर्षी पण किंवा मॅडम प्रत्येक वेळेस म्हणजे सांगतात की पवार सर माझ्या मागे होते किंवा माझ्या हजबंडने, हे सगळेच जण करतात. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की पैसे प्रत्येकाला हवे. प्रत्येकजण आपापल्या मिसेसला शिकवण्याचा प्रयत्न करतो, बरोबर की नाही. पण प्रत्येकात आत्मविश्वास असतोच असं नाही. अनेकदा तर मी डगमगून जायचो, पण मॅडम सांगायचे की मी करू शकते बॉस. मला वाटतं मी माझे शेअर पण केले तुम्हाला.
ज्यावेळेस मॅडमांनी शाळा सुरू करायचा संकल्प केला त्यावेळेस मी मॅडमांना सांगितलं होतं कशाला झंझट लावते, मुलं कुठं गोळा होतील, मुलं येणार नाही, आपली 10,000ची नोकरी चालेल, 14ची चालू देऊ असं. पण मॅडमांना सांगितलं की मी ते तुम्हाला करून दाखवेल आणि माझा फक्त तो हेतू नाही की 10,000 यावे किंवा काय असेल. तर मला एक अशी पिढी घडवायची आहे की त्या पिढीत ही संस्कारक्षम असेल आणि त्याला शिक्षण पण त्याच्यासोबत मिळेल असेल. आणि म्हणून आपण ते सगळं बघतात की ज्याला आपल्या आजच्या भाषेत म्हटलं की कॉम्बो असतो बॉस, म्हणजे 20 स्टारचा सिलेबस जो होतो त्याच्यामध्ये तुम्हाला संस्कृत पण असेल, हिंदी पण असेल, इंग्रजी असेल, मराठी असेल, श्लोक असतील, कार्यक्रमाची विविधता तुम्हाला पाहायला मिळते की ज्याच्यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजतील. आणि आपल्याला सोपं वाटतं की समजा की जो शिवाजीची भूमिका करत असेल किंवा एखादा मावळ्याची भूमिका करत असेल, जिजाबाईची भूमिका करत असेल, ज्या वेळेस मोठं होऊन जातील ना, आपल्या वयात असतील किंवा तरुण होतील, ते त्यांच्या मुलांना सांगतील ना की मी त्यावेळेस ते केलं आहे बॉस, ही फार मोठी गोष्ट असेल. आणि हे संस्कार वृद्धीचं एक माध्यम आहे. तर त्यासाठी मी मॅडमना शुभेच्छा देतो. माझ्याकडे शून्य वेळ असतो शाळेसाठी, सगळी क्रिएटिव्हिटी मॅडमांची असते, पण त्यांना शुभेच्छा देतो. आणि पुन्हा अशा काही ज्या वेळेस पण असेल त्या त्यावेळेस मी त्यांच्या पाठीशी उभा राहील असं मी त्यांना वही देतो. आणि आजचे 2 शब्द